मित्रांनो, टरबूजाचं रोप तयार करताना फक्त खत आणि पाणी व्यवस्थापन एवढंच बघावं लागतं का हो? तर निश्चितपणे नाही. टरबूजाचं रोप तयार करताना आपल्याला पूर्ण पंचमहाभूतांवर काम करावं लागतं. पंचमहाभूत म्हणजे काय? त्याला प्रॉपर हवा मिळाली पाहिजे, त्याला प्रॉपर लाईट मिळाला पाहिजे, त्याला योग्य प्रमाणात पाणी मिळालं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा संगम जेव्हा होतो त्यावेळेला तुमचं टरबूजाचं अतिशय उत्तम आणि सुदृढ रोप असं तयार होत असतं. जसं की तुम्ही इथं बघू शकतात, इथे तुम्हाला शेकडो लाखो टरबूजाची रोपं दिसत आहेत, पण कुठलंही रोप तुम्हाला एका बाजूला एक ट्रे ठेवलेला दिसणार नाही. प्रत्येक ट्रे भोवती आपण चारही बाजूला जागा सोडतोय. ही जागा का सोडतोय आपण? कारण प्रत्येक रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळावा, प्रत्येक रोपाला पुरेसं पाणी मिळावं, पुरेशी हवा मिळावी. या सर्व गोष्टींचा संगम जेव्हा होतो त्यावेळेला रोपाचा स्टंप जाड होतो, रोपाचं पान मोठं होतं आणि मुळांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत असते. सो पंचमहाभूतांचा अभ्यास सुद्धा रोपं तयार करण्यामध्ये तितकाच महत्त्वाचा आहे जितकं खत आणि पाण्याचं नियोजन. थँक्यू सो मच.